शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या ऑपरेटर विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठोस कारवाई करत गुन्हा नोंदवला। या प्रकरणामुळे स्थानिक शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर युनिटकडे एका नागरिकाने तक्रार केली होती। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आरोपी विनोद विजय गायकवाड वय 39 राहणार उपळाई तालुका माढा जिल्हा सोलापूर हा ऑपरेटर म्हणून कार्यरत असून त्याने संबंधित शासकीय काम मंजूर करून देण्यासाठी सुरुवातीला 1200 रुपयांची लाच मागितली। तक्रारदाराने रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तडजोडीअंती 500 रुपयांवर व्यवहार निश्चित केला। तक्रार प्राप्त होताच एसीबीचे प्राथमिक पडताळणी सुरू केली। 5 एप्रिल 2026 रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपीकडून लाच मागितल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर एसीबीने 6 एप्रिल रोजी सापळा रचून नियोजनाप्रमाणे तक्रारदाराने आरोपीला 500 रुपये देताच पथकाने तात्काळ छापा टाकून आरोपीला रंगेहात पकडले। कारवाई दरम्यान लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास सुरू असून आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। ही कारवाई पोलीस अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यामध्ये अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रशांत बोंडगे, एसीबी सोलापूरच्या पथकातील इतर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला।